नमस्कार. या सत्रामध्ये सत्र क्रमांक 3 मध्ये आपण फॉर्म्युलेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम अर्थात समस्या सूत्रण या विषयावरती माहिती घेणार आहोत. समस्या सूत्रण ही एकंदरच संशोधन प्रक्रियेतली एक महत्त्वाची पायरी, एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. संशोधनाचा विषय निवडणे म्हणजे समस्या सूत्रण नाही, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. कारण अनेक अभ्यासक विषयाची निवड आणि समस्या सूत्रण यात फरक करत नाही. सर्वप्रथम संशोधनाचा विषय निवडला जातो, परंतु त्या सामान्य विषयावरून संशोधनाची दिशा निश्चित होत नाही. तथ्य संकलन पद्धती, साधने, विश्लेषण इत्यादी गोष्टी त्यावरून निश्चित होत नाही. संशोधनाचे ध्येय किंवा उद्दिष्ट कोणते आहे हे देखील स्पष्ट होत नाही. कोणत्याही मानवी क्रियेप्रमाणे संशोधन हे देखील एक उद्दिष्टाभिमुख क्रिया आहे. म्हणून संशोधनाचे उद्दिष्ट माहिती नसेल किंवा अस्पष्ट असेल तर त्यामुळे संशोधन कार्य दिशाहीन व अर्थहीन बनण्याची शक्यता असते. संशोधनाची समस्या नसेल तर संशोधनाचा आरंभ शक्य नसतो. यावरून आपल्याला हे लक्षात येते की कोणत्याही विषयाचे संशोधन समस्येत रूपांतर करणे अतिशय आवश्यक आहे. त्यानंतरच पुढे जाऊन त्या विषयाच्या संशोधनाला एक प्रकारे गती मिळते किंवा दिशा मिळते. म्हणजे अर्थात विषयाची निवड केल्यानंतर त्याला एक निश्चित रूप देणे आणि त्या संदर्भातले प्रश्न उपस्थित करणे आवश्यक असते. त्यावरून अध्ययनाचे उद्दिष्ट समोर येते. तथ्य संकलन कसे करावे, विश्लेषण कसे करावे, कोणत्या पद्धतीने करावे, या सर्व बाबींची माहिती आपल्याला मिळते. विषयाची निवड करणे ही खरं तर संशोधनाची पहिली पायरी नाही, तिला आपण पूर्वतयारी म्हणू शकतो. खऱ्या अर्थाने संशोधनाची पहिली पायरी म्हणजे समस्या सूत्रण आहे. संशोधन समस्या संशोधनकर्त्यास भासणारी एक सैद्धांतिक किंवा व्यावहारिक अडचण असते. ही अडचण किंवा समस्या सोडविणे हेच संशोधनकर्त्यांपुढील उद्दिष्ट असते. म्हणजेच समस्या सूत्रणापासून संशोधनाची सुरुवात होते. संशोधनातील समस्या सूत्रण हे व्यवस्थित असेल तर संशोधन कार्यात पुढे अडचणी निर्माण होत नाही. संशोधनाची समस्या निश्चित करणे हे कार्य अतिशय सोपे वाटते, परंतु प्रत्यक्ष व्यवहारात मात्र ते कार्य अतिशय कठीण आहे. उत्क्रांतिवाद सिद्धांताचा जनक डार्विन यांनी ओरिजिन ऑफ द स्पेसीज या ग्रंथात लिहिले की माझ्या कार्याचे सिंहावलोकन करताना प्रश्नांची उत्तरं देण्यापेक्षा प्रश्न कोणते आहे हे शोधून काढणेच मला जास्त कठीण वाटले. संशोधनासाठी समस्या कोणती हे जाणणे किंवा ओळखणे देखील कठीण आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की बऱ्याच वेळेला नेमकं काय शोधायचं आहे हे लक्षात येत नाही, अर्थात त्याच्यातली समस्या ओळखता येत नाही. यासाठी समस्या सूत्रणाची जी काही पायरी आहे, जो काही टप्पा आहे, तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याच्याकडे जाणीवपूर्वक पद्धतीने बघितले पाहिजे. यावरून थोडक्यात आपल्या हे लक्षात आलं असेल की समस्या सूत्रण म्हणजे उत्तम प्रकारे मांडण्यात येणाऱ्या समस्येतच त्या समस्येचे अर्धे उत्तर समाविष्ट असते. योग्य समस्या सूत्रण झाले तर उपायापर्यंत किंवा निष्कर्षापर्यंत पोहोचणे देखील सोपे जाते. त्याच्यामुळे या टप्प्यावरती प्रत्येक संशोधकाने जाणीवपूर्वक काही विषयांकडे किंवा काही घटकांकडे लक्ष देणं गरजेचं असतं, ज्याला आपण समस्या सूत्रणातील महत्त्वाचे घटक असं देखील म्हणू शकतो. त्यात प्रामुख्याने 5 घटक आपल्याला दिसतात. पहिला आहे तो म्हणजे संशोधन प्रतिसादकर्ते अर्थात रिसर्च रिस्पॉन्डंट्स किंवा रिसर्च बेनिफिशरीज.
दुसरं आहे ते म्हणजे संशोधन प्रतिसादकर्त्याची उद्दिष्ट, रिसर्च रिस्पॉन्डंट ऑब्जेक्टिव्ह. पुढचं आहे उद्देश पूर्ण करण्यासाठी वैकल्पिक मार्ग, अर्थात अल्टरनेटिव्ह मीन्स ऑफ मीट द ऑब्जेक्टिव्ह. चौथं आहे पर्यायांच्या निवडीबाबत शंका, डाऊट इन रिगार्ड टू सिलेक्शन ऑफ अल्टरनेटिव्ह. आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे एक किंवा अधिक वातावरणाशी किंवा परिस्थितीशी संबंधित गोष्टी किंवा घटक, रिलेटेड विथ वन ऑर मोर एन्व्हायरमेंट्स. तर इथे आपण इंटर रिलेटेड किंवा इंटर डिपेंडेंट फॅक्टर्सचा देखील विचार करू शकतो. समस्या सूत्रणामध्ये या सगळ्याच घटकांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. म्हणजेच संशोधनाचा लाभ कोणाला मिळणार आहे, ज्यांच्यासाठी संशोधनाचा लाभ होणार आहे त्या व्यक्तीच्या संदर्भातले परिणाम किंवा त्या व्यक्तीच्या अडचणी काय आहेत हे जाणून घेतलं तर उद्या तिला या संशोधनाचा काय उपयोग होणार आहे याची देखील खातरजमा करता येते किंवा याचा देखील अंदाज त्या ठिकाणी घेता येतो. त्याचबरोबर कोणत्या प्रकारची उद्दिष्टे प्रतिसादकर्त्यांची किंवा लाभार्थ्यांची डोळ्यासमोर ठेवून हे संशोधन हाती घेतलं जाणार आहे हे स्पष्ट असेल तरी देखील समस्या सूत्रण करताना अतिशय मदत होते. त्याचबरोबर जेव्हा आपण उद्देश तयार करतो किंवा उद्दिष्ट तयार करतो तेव्हा त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठीचे अनेक पर्याय आपल्याकडे उपलब्ध असतील तर समस्या सूत्रण प्रक्रियेमध्ये एक प्रकारची सुसूत्रता येते किंवा एक प्रकारचं संघटित स्वरूप देखील येतं. त्याच्यानंतर पर्यायाच्या निवडीबाबत शंका या मुद्द्याचा आपण विचार केला तर संशोधकाच्या उपभोक्त्यांसमोर संशोधनाचे विशिष्ट साध्य किंवा उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी किमान काही पर्याय उपलब्ध असणं किंवा मार्ग उपलब्ध असणं गरजेचं असतं, जेणेकरून त्यांना एका पर्यायाची किंवा एका निष्कर्षाची शंका आल्यास ते दुसऱ्या पर्यायाचा वापर त्या ठिकाणी करू शकतात व इच्छित साध्यापर्यंत पोहोचू शकतात. आणि यातला शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे एक किंवा अधिक वातावरणाशी संबंधित किंवा परिस्थितीशी संबंधित, अर्थात संशोधन समस्येला विशिष्ट परिस्थितीचा संदर्भ असणे आवश्यक आहे. त्या परिस्थितीबद्दल समस्या निर्माण करू शकतात काय अथवा समस्येचे निराकरण करतो काय याचा विचार देखील करावा लागतो. एखादी समस्या ही त्या विशिष्ट परिस्थितीतच का जाणवते किंवा त्या समस्या वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीमधील देखील सारखीच भूमिका बजावतात का, अशा प्रकारचे अनेक प्रश्न संशोधनकर्त्यासाठी आवश्यक असतात. याच मुद्द्यांवरती तो इतरांशी चर्चा किंवा इतरांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्या माध्यमातून त्याला त्याचं समस्या सूत्रण करताना किंवा त्याच्या संशोधन विषयाची दिशा ठरवताना अतिशय चांगले मार्गदर्शन किंवा मदत होत असते. समस्या सूत्रण हा अतिशय महत्त्वाचा घटक असल्याचं आपल्या लक्षात येतं. त्यानंतर समस्या सूत्रण किंवा निश्चिती प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने 3 टप्पे आपल्याला दिसतात. ते म्हणजे द ओरिजिनेटिंग क्वेश्चन्स अर्थात मूळ प्रश्न. दुसरा टप्पा आहे तो म्हणजे रॅशनल ऑफ क्वेश्चन्स अर्थात प्रश्नांचे तर्क. आणि तिसरा टप्पा आहे तो म्हणजे स्पेसिफाईंग क्वेश्चन्स अर्थात प्रश्न निर्दिष्ट करणे किंवा प्रश्न मांडणे. ही जी काही 3 टप्प्यांमधली प्रक्रिया आहे ही संशोधकांनी व्यवस्थितपणे मुख्य प्रश्नापासून सुरुवात करून विशिष्ट प्रश्नांपर्यंत पोहोचणं अर्थात त्याचा अचूक संशोधन विषय किंवा त्याचा विशिष्ट संशोधन विषय त्या ठिकाणी निश्चित होणं इथपर्यंत त्याला घेऊन जातं. त्याच्यामुळे समस्या सूत्रणातले घटक आणि समस्या सूत्रणाची ही प्रक्रिया प्रत्येक संशोधकाच्या दृष्टीने एक प्रकारचा मार्ग किंवा एक प्रकारची सूची असते की ज्या माध्यमातून त्याला त्याच्या संशोधन समस्येवरती टप्प्याटप्प्याने उपाय किंवा टप्प्याटप्प्याने
मार्ग शोधता येतात. धन्यवाद.